ज्यावेळी परवाळा नगर परिषदेची नुकतीच निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकांना या ठिकाणी नागरिकांनी मोठ्या विश्वासाने निवडून दिले आणि निवडून दिल्याच्या नंतर पहिल्याच बैठकीमध्ये नगराध्यक्षांनी या ठिकाणी विश्वासाच्या जोरावर त्यांच्या मताधिक्याच्या जोरावर बहुमताच्या जोरावर या ठिकाणी पाणीपट्टीमध्ये भरमसाठाची वाढ करून ठेवली. नागरिकांना सांगण्यासाठी नगराध्यक्ष या ठिकाणी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितलं की प्रशासकांनी या ठिकाणी 4000 रुपये पाणीपट्टी वाढवली, तिच्यामध्ये आम्ही 25% कपात केली आणि 3000 रुपये पाणीपट्टी आम्ही ठेवली. स्वर्गीय गजेबापू तुकाराम मुसबडे यांच्यापासून गुलाबराव कदम असतील, बाळासाहेब चव्हाण असतील, या सर्वांच्या कार्यक्रमामध्ये जवानी प्रवाहामध्ये खोटा ठराव लिहिण्याची पद्धत मला माझ्या आयुष्यामध्ये काल पहिल्यांदा अनुभवाला या ठिकाणी मिळाली. आमचे विरोधी नगरसेवक त्या ठिकाणी ठराव लिहिताना सांगत होते की प्रशासकांनी जी काय वाढ केली त्याच्याऐवजी आपली जी 1800 रुपयाची पाणीपट्टी होती त्याच्यामध्ये 20% जास्तीत जास्त आपण त्याच्यामध्ये वाढ करा. पण यांनी ठरावामध्ये लिहिताना 20% कपात मला आहे करा ना या नंबरला तुमचं नाव करण्यासाठी विरोध केला. अशा पद्धतीचा चुकीचा ठराव त्या ठिकाणी मांडला आणि तो जनतेला सांगून या ठिकाणी जनतेची एक मोठी फसवणूक करण्याचा नगराध्यक्षांनी प्रयत्न केलेला. जे अशा अवस्थेमध्ये खेळ वाटतो, वाईट वाटतं की अशा पद्धतीचे ठराव करून ज्या पद्धतीने नागरिकांचा नगरसेवकांचा या ठिकाणी विश्वासघात करण्यात आलेला आहे. 1800 रुपयापासून तर 11000 रुपयापर्यंत सांगण्याचं तात्पर्य आतापर्यंत आपण सर्वजण फक्त 3000 रुपये पाणीपट्टी वाढवली अशा पद्धतीचा उल्लेख या ठिकाणी ऐकलेला असेल. 3000 रुपये हे फक्त अर्धा इंचाला आहे. पाऊण इंची नळ कनेक्शनला 5200 रुपये आहेत आणि 1 इंची नळ कनेक्शनला 11000 रुपयाची पट्टी यांनी या महाभाग्यांनी या ठिकाणी वाढवली आहे. आणि ही नगरपालिकेच्या नागरिकांना अजिबात परवडण्यासारखी नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही नगरपालिकेला एक लेखी पत्र देऊन माहिती नगरपालिकेला या ठिकाणी माहिती की नक्की आपण वाढ कोणत्या बेसिसवर केली आणि खर्चाचा ताळमेळ बसवायचा तुम्ही काय त्याला आधार घेतला. तर त्यामध्ये प्रशासकांनी या ठिकाणी वाढ दिल्याचं आम्हाला लेखी पत्रात सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये नगरपालिकेने जनतेवरती फार उपकार केले, ही पाणीपट्टी कमी करून हेही त्याच्यामध्ये उल्लेखित केलेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये आमचा सवाल आहे नगराध्यक्षांना की आपण आम्हाला माहिती देताना असं मीडियामध्ये राजरोसपणे सांगत आहात की काही मंडळी म्हणतात की फक्त 8.5 रुपयाची या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि ती आम्हाला परवडण्यासारखी आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्यांना 8.5 रुपयाचा काही किंमत त्या ठिकाणी असायचं कारण काय. पण आमच्या माय बहिणींना या ठिकाणी विचारा, जी रोजंदारीने कामाला तिला विचारा 8 रुपयाची किंमत काय असते आणि तेव्हा 8 रुपयाची वाढ तिचं महत्व या ठिकाणी आपल्याला कळेल. वास्तविक पाहता आम्हाला उत्तर देताना मुख्याधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ज्या शासन निर्णयाचा दाखला दिलेला, जर कुणाला वाटलं एखादा कागद मागायचा तुम्ही सर्व काही सोबत घेऊन आलेला, तर त्याच शासन निर्णयामध्ये काही गोष्टी मुख्याधिकाऱ्यांनी या ठिकाणी नागरिकांपासून आमच्यापासून लपवलेल्या आहेत. ज्या शासन निर्णयामध्ये दाखला देण्यात आला की तूट भरून काढण्यासाठी पाणीपट्टी वाढवली पाहिजे, त्याच शासन निर्णयामध्ये नागरिकांना आवश्यक असलेल्या पाण्याची गरज त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेली आहे. नागरिकांना दरडोई 70 लिटर पाण्याची त्या ठिकाणी आवश्यकता असताना या ठिकाणी जो काय हिशोब नगरपालिकेने मांडलेला आहे का एकूण आपण पाणी मुळा धरणातून उचलतो त्याचा खर्च आम्हाला सांगितलेला आहे, एकूण वीज बिलाचा येणारा खर्च आम्हाला सांगितलेला आहे, एकूण थकबाकी आम्हाला त्या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. याचा उहापोह या आंदोलनामध्ये तुम्हाला होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे पाणीपट्टी सोडून त्या विषयावर जर कोणी जास्त बोलणार असेल तर त्याला आपण नक्कीच रोखलं पाहिजे. आमचाही त्याला समर्थन असेल. आणि याच्यामध्ये माहिती देत असताना टाकलं काय त्याच्यामध्ये इतर दाखले सेवा करायला वाढवलेले आहे, परंतु त्याच्यावरती मला वाटतं आता
बोलण्यापेक्षा त्याच्यावर स्वतंत्र विषय घेण्यासारखा. त्या इतर दाखल्यांवरती जर बोलायला गेलं तर दादा या ठिकाणी 1 तास सुद्धा मला बोलणार नाही. इतकी वाढ या ठिकाणी केलेली आहे. आमच्या बाजारातूनची एवढी वाढ केलेली आहे. आम्ही शनिवारीच आम्हाला बाजारातून फोन आले. तो आत्ता विषय आपला नाहीये, परंतु आता पाण्याच्या विषयावरती 3,000 रुपयापासून तर 11,000 रुपये आम्हाला परवडणार नाही आणि ते कमी करण्यासाठी एक कायदेशीर आधार या ठिकाणी नगरपालिकेने डावललेला. एक तर प्रशासकाने ठराव करताना प्रशासकाला अशा पद्धतीचा धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार आहे का याचा विचार ह्या नगराध्यक्षांनी केला नाही. आणि फक्त 25% त्यांना का सुचावं फक्त 25% कमी करायचं? त्यांनी प्रशासकाचा ठराव रद्द करायचा का नाही निर्णय घेतला? प्रशासक म्हणजे कोण आहे? प्रशासक काय राष्ट्रपती आहे का सुप्रीम कोर्ट आहे? त्यांनी ठराव केला म्हणजे तो वाढवलाच पाहिजे का? आणि जाता जाता प्रशासकाने हा ठराव केला, त्याच्यामुळे हा ठराव पूर्णतः संशय असतो. मुळात म्हणजे घरपट्टी वाढ करताना शासन नागरिकांना या ठिकाणी संधी देतं, म्हणणं मांडण्याची संधी देतं. तर हे तुम्हाला परवडणार आहे का? सूचना हरकती मागवल्या जातात आणि त्याच्यानंतर निर्णय घेतो. त्यामुळे प्रशासकाने वाढवलेला ठराव हा पूर्णतः बेकायदेशीर आहे. म्हणून प्रशासकाच्या आड लपून या नगराध्यक्षांनी हा जो काय उपकार आमच्यावरती केलेला आहे 25% कमी करण्याचा, तो सरासर बेकायदेशीर आहे. ज्या शासन निर्णयाचा आता आपण आधार घेतला, मुख्याधिकाऱ्यांनी ज्या शासन निर्णयाचा या ठिकाणी आधार घेतला आणि आम्हाला कळवलं की या शासन निर्णयाच्या आधाराने येणारा एकूण पाण्यावरचा खर्च आणि जमा होणारी पाणीपट्टी याचा तुलनात्मक ताळमेळ या ठिकाणी घालण्यासाठी नगरपालिकेला ही पाणीपट्टी वाढ करणं गरजेचं होतं. नगराध्यक्षांनी सुद्धा काल त्यांच्या भाषणात सांगितलं त्यांनी का या विरोधकांना काही काम राहिलेलं नाही. त्यांच्या भाषणात त्यांनी हे पण सांगितलं का हे प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी हे अशा पद्धतीचे आंदोलन करत आहे. अरे माझ्या मायमाऊलींना, माझ्या माता भगिनींना या ठिकाणी डोक्यावरचा हंडा त्यांनी उतरवण्यापेक्षा तो त्यांच्या डोक्यात अशा पद्धतीचा 3,000 रुपयाचा हंडा या ठिकाणी घातला, याच्याबद्दल मात्र ते काही भाष्य करायला तयार. एकेकाळी त्यांच्या भाषणात मी ऐकलंय की बाजार तळावरती तांगड्या सोडू, पण अशा पद्धतीने आमच्या लोकांचे पाय या ठिकाणी पाणीपट्टी वाढवून कमी केल्या जातील याची मला तुळे मात्र त्या ठिकाणी तरी शंका आली नाही. आमच्या नागरिकांना या ठिकाणी अपंग त्यांनी आज करून ठेवलेला आहे. 3,000 पासून तर 11,000 पर्यंत. म्हणून त्यांनी दाखले देताना जो काही शासन निर्णय या ठिकाणी आधार घेतलाय त्या शासन निर्णयामध्ये सुरेंद्र भाऊ स्पष्ट तरतूद आहे की झोपडपट्टी वासियांना या ठिकाणी नळपट्टी वाढवता येणार नाही. त्या शासन निर्णयामध्ये तरतूद आहे की तुम्ही जेवढं पाणी दरडोई या ठिकाणी शासनाने ठरवलेलं आहे, शासनाने 70 लिटर पाणी दरडोई ठरवलेलं आहे, त्याच्यामध्ये आवश्यक गरज तुमची 45 लिटरची आहे आणि अशा पद्धतीने 70 लिटर पाणी पुढे येता येतं. अशा पद्धतीने सुरेंद्र भाऊ शासन निर्णयाप्रमाणे 70 लिटर पाण्याची गरज गृहीत धरली तर आपल्याला आज रोजी 40,000 लोकसंख्येची एकूण संख्या पाहता 28 लाख लिटर पाणी दर दिवशी आपल्याला या ठिकाणी गरज आहे. मात्र नगरपालिकेने आम्हाला जो दाखला दिला त्यात सांगितलं की 61,000 लिटर पाणी या ठिकाणी उचललं जातं आणि मग हा जो फरक आहे 33 लाख लिटरचा, 61 लाख लिटर पाणी त्या ठिकाणी उचललं जातं. शासन निर्णयानुसार आमची गरज लोकसंख्येनुसार 28 लाख लिटरची आहे आणि 33 लाख लिटर पाणी अतिरिक्त आहे. ते पाणी पुढे जातं हे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आतापर्यंत सगळ्या जनतेला दाखवून दिलेलं आहे. मोळा धरण ते देवळाली प्रवरा या ठिकाणच्या पाईपलाईनवरती 12 ठिकाणी भोकं पाडून त्या ठिकाणी सरळ सरळ पाण्याची उधळपट्टी या ठिकाणी केल्या जातात. नगराध्यक्षांनी काल त्याच्यावर बोलायला पाहिजे होतं. नगराध्यक्ष त्याच्यावर काहीच बोललं नाही का आम्ही हे जे काही पाणी बंद करायचं आहे शासन निर्णयामध्ये ती तरतूद आहे. जर तुम्हाला नफ्यात यायचं असेल तर सगळ्यात अगोदर अनधिकृत नळ जे आहे हे अनधिकृतच नळ आहे आमच्या दृष्टीने, ते सगळ्यात आधी तुम्ही बंद केले पाहिजे. आम्ही जे मीटरने पाणी विकत घेतो ते बाहेरच्या गावांना तुम्ही फुकट पाणी पाजताय. अशा पद्धतीने खर्चात कपात करायचं सोडून या ठिकाणी आमच्या नागरिकांना खर्चात टाकण्याचं काम एक पाप या प्रकारे या ठिकाणी केलं गेलं आहे. वीज बिल आम्हाला सांगितलं जातं 91 लाख रुपये वीज बिल या ठिकाणी वार्षिक नगरपालिकेला भरावं लागतं. नगरपालिकेचं वीज बिल भरण्यापूर्वी 2016 ते 2021 तुम्हाला नागरिकांनी सत्ता दिली. तिजोरीच्या चाव्या तुम्ही म्हणता आमच्या ताब्यात होत्या. महाराष्ट्र सरकार त्यावेळेस तुमचं होतं. मोठे मोठे पाहुणे तुमचे मुंबईमध्ये बसलेले होते आणि मग त्यावेळेस तुम्ही सौर ऊर्जावरती हा सगळा विजेचा खर्च भागवण्याऐवजी बाकीची कोणत्याही उपाययोजना तुम्ही केलेल्या नाही. शासन निर्णयामध्ये खर्च कपात करण्यासाठी उपाययोजना सुचवलेल्या आहेत. त्या शासन निर्णयाचा तुम्ही या ठिकाणी डावललेला आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे तुम्ही खर्च कपात करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आम्ही म्हणतो की सौर ऊर्जा तुम्ही आत्ता करा,
तोपर्यंत पाणी वाढव. आत्ताची पाणीपट्टी वाढवलेली आहे ती तुम्ही 1 वर्षभर थांबवा. आज काय तुमच्यावरती असा कोणता डोंगर कोसळलेला नाहीये की आजच पाणीपट्टी तुम्ही वाढवली नाही तर लगेच तुमच्यावर जप्ती येणार आहे आणि तुमच्यावर फार मोठा काहीतरी डोंगर कोसळणार आहे. पाणी पुरवठ्याचा ठेक्याचा खर्च या ठिकाणी त्यांनी कळवलेला आहे. 50 लाख रुपये ठेक्याचा खर्च आहे. पण हा खर्च कळवताना 2021-22 मध्ये याच नगराध्यक्षांच्या काळामध्ये 15 लाख रुपये 2021 मध्ये आणि 22 लाख रुपये 2022च्या यांच्या जाताच्या काळामध्ये जेसीबी ऑपरेटरवरती पाणी पुरवठा निधीतील खर्च त्यांनी केलेला आहे. जो खर्च त्यांनी आज आपल्या माथी मारलेला आहे, जो खर्च आपल्याला थकबाकीत दाखवत आहे, तो खर्च त्यांनी उधळपट्टीच्या स्वरूपात जेसीबी ऑपरेटरवरती खर्च काय करायचं काय कारण आहे. नगरपालिकेला स्वतःच जेसीबी आहे, नगरपालिकेकडे स्वतःचे ड्रायव्हर आहेत. मग असं असताना पाणी पुरवठ्यातून जमा होणारा कर यांनी अशा पद्धतीने खर्च केल्याचं हे मी बोलत नाहीये. मी त्यांच्याच कार्यकाळामध्ये ऑडिट रिपोर्टमध्ये जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्यातले पानं या ठिकाणी काढून सोबत आणलेले आहेत. आणि मग ही उधळपट्टी कोणाची आहे? काय माझ्या माता भगिनींनी ती उधळपट्टी केलेली आहे का? मग तो खर्च यांनी त्याच्यामध्ये भरणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डिपॉझिटच्या रक्कम आहे. यांनी कुठेही काल सुद्धा जो हिशोब गावाला मांडलेला आहे त्याच्यामध्ये पाणीपट्टीमध्ये आज पाणीपट्टीचे नळ कनेक्शन गावामध्ये 5,000 पेक्षा जास्त आहे. त्यांचं प्रति पाणी कनेक्शन 3,000 रुपये डिपॉझिट पडलं. कुठे गेलं डिपॉझिट 1.5 कोटी रुपये? काय हिशोब देत नाही तुम्ही डिपॉझिटचा? हे मी आरोप करत नाहीये. या ऑडिट रिपोर्टच्या आक्षेपामध्ये या 1.5 कोटी रुपयाचा कुठेही उल्लेख रजिस्टर यांनी ठेवलेला नाहीये. डिपॉझिट गोळा झालं म्हणजे तुम्ही लगेच खर्च करून टाकता. हे डिपॉझिट जर तुम्ही थकबाकीच्या खात्यावरती भरलं असतं तर तुम्हाला नागरिकांना आज फार मोठा झळ सहन करण्याची या ठिकाणी गरज पडली नसती. हे डिपॉझिटची 1.5 कोटी रुपयाचा हिशोब या ठिकाणी देणं गरजेचं आहे. तो डिपॉझिटच्या खाती भरणं गरजेचं आहे. हद्दी बाहेरच्या लोकांना नळ कनेक्शन यांनी यांच्याच कार्यकाळामध्ये थांबवलेले आहेत. अधिकृत नळ कनेक्शन चिंचपेरी हद्द असेल, हद्द असेल, गुवाहाटी हद्द असेल, या नागरिकांना जर नळ कनेक्शन दिलं तर 1.5 पट पाणीपट्टी त्यांच्याकडनं आपण घेतो. ही 1.5 पट पाणीपट्टी आपण जर घेतली, आता बाहेरच्या लोकांना फुकट पाणी वाटण्यापेक्षा अधिकृत तुम्ही बाहेरच्या लोकांना नळ कनेक्शन द्या आणि त्यांच्याकडून पाणीपट्टी घ्या, जेणेकरून माझ्या देवळी प्रवाहाच्या नागरिकांवरती पाण्याचा बोजा पडणार नाही. तुम्ही ही सूचना त्याच्यामध्ये अंमलात आणलेली नाही. आणि त्याचबरोबर तुमच्याच कार्यकाळामध्ये तुम्ही आता जे खर्चाची आकडेवारी दाखवता तर ब्लिचिंग पावडरवरती ज्यावेळेस आपल्या त्रिभुवन त्या ठिकाणी नगराध्यक्ष होत्या त्यावेळेसचा ब्लिचिंग पावडरचा खर्च आणि यांच्या कार्यकाळातला ब्लिचिंग पावडरचा खर्च आणि प्रशासकाच्या काळातला ब्लिचिंग पावडरचा खर्च याच्यामध्ये इतकी मोठी तफावत आहे. मग हे काय ब्लिचिंग पावडर खात होते का हे मात्र काही कळायला मार्ग नाही. त्याची आकडेवारी सुद्धा आमच्याकडे. मग त्रिभुवनताईंच्या काळामध्ये ब्लिचिंग पावडरचा खर्च कमी होता, प्रशासकाच्या काळामध्ये पण खर्च कमी झाला. यांच्याच काळामध्ये 10-10 लाख पटीच्या खर्च त्याच्यामध्ये झाला आणि त्याच्यावरती आक्षेप या ठिकाणी ऑडिटमध्ये नोंदवण्यात आलेले आहे आणि त्या खर्चाला ऑडिटरनी मान्यता दिलेली आहे. असो या ठिकाणी एक अपूर्ण काम देवालीमध्ये आहे. ते थोडं फिरकं नाहीये. 14 कोटी रुपयाचं काम या ठिकाणी अपूर्ण असल्यामुळे पाणी पुरवठ्याची योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान वाढीव पाणी पुरवठा योजनामध्ये 14 कोटी रुपयाचं काम या ठिकाणी देवालीत कोणतं केलं ते काय माहिती असायचं काही कारण नाही. कारण जनतेला त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही. अशा पद्धतीची ही उधळपट्टी या ठिकाणी आपण थांबवावी अशा पद्धतीची या ठिकाणी आज आम्ही विनंती नगराध्यक्षांना करतो की अजूनही वेळ गेलेली नाही तर शासन निर्णयामध्ये 2 वळीची तरतूद या ठिकाणी वाचून दाखवणार आहे. त्या तरतुदीनुसार आम्हाला न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल आणि त्यावेळेस मात्र जी काही तोशिष नगरपालिकेला लागेल ती तोशिष आपल्याला सहन करावी लागेल याची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. या शासन निर्णयामध्ये पाणीपट्टीचे दर ठरवताना 70 लिटर प्रतिमानशी प्रतिदिन पाणी पुरवठ्याचा निकष स्वीकारण्यात यावा असं सांगितलं गेलेलं आहे. आणि तो या निकषामध्ये क वर्ग नगरपालिकेसाठी 45 लिटर प्रमाणे प्रतिमानशी प्रतिदिन एवढे जीवनावश्यक पाण्याचे प्रमाण गृहीत धरण्यात येईल असं सांगितलेलं असताना नगराध्यक्ष महोदय तुम्हाला माहिती देताना मीडियामध्ये सांगतात का या ठिकाणी आपल्याला 61 लाख लिटर रोज पाणी लागतं, पण ह्या शासन निर्णयाच्या हिशोबाने आपल्याला फक्त 28 लाख लिटर पाणी लागतं आणि ते पाणी कुठे वाया जातं हे आम्ही या आधी दाखवून दिलेलं आहे. आणि त्याचा भार आज तुमच्या माथ्यावर टाकलेला आहे. हे यांचं पाप झाकण्यासाठी तुमच्या खिशाला कात्री लावायला यांनी हा ठराव केलेला. त्याच्यामुळे मी या ठरावाचा निषेध या ठिकाणी करतो आणि
ती पाणीपट्टी कमी करण्यासाठी शासन निर्णयातील पुढील तरतूद त्यांनी अंगीकारावी अशी त्यांना विनंती करतो. झोपडपट्टीसाठी घरगुती पाण्याच्या नियमित दराप्रमाणे पाणीपट्टी न आकारता दर कमी दर आकारता येतील अशी तरतूद या ठिकाणी शासन निर्णयामध्ये आहे. उत्पन्न वाढविण्यासाठी अनधिकृत नळजोड खंडित करण्यात याव्यात अशी तरतूद शासन निर्णयामध्ये आहे. आणि नगर परिषदेने पाणी पुरवठा योजनांचे पाणी लेखापरीक्षण आणि ऊर्जा लेखापरीक्षण करणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ नक्की काय आहे तो कळेल. या माहितीसह मी आज नगरपालिकेने जी काय पाणीपट्टी वाढवलेली आहे, नागरिकांच्या माथी जो काय भार अनावश्यक टाकलेला आहे, त्याचा या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं निषेध व्यक्त करतो. आणि आज अजूनही वेळ गेलेली नाही. जर नगरपालिकेने याच्यामध्ये काही सुधारणा केली नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन या ठिकाणी जनता हाती घेईल, याची या निमित्ताने नगरपालिकेने नोंद घेणं गरजेचं आहे. याची आम्ही विनंती नगरपालिकेला या निमित्ताने करतो. आणि आपण येत्या पुढच्या बैठकीमध्ये अजूनही तुम्हाला संधी आहे. मागच्या सभेमध्ये ठराव एकदा पारित जरी झालेला असला तर पुढच्या सभेमध्ये तो पक्का करण्यापूर्वी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केलं जातं आणि ते वाचन करताना तुम्हाला त्या सभेमध्ये ठराव दुरुस्त करण्याची संधी आहे. ती त्या अधिकारात तुम्ही दुरुस्त करावी आणि नगरपालिकेच्या नागरिकांवरती स्वतःच्या चुकांमुळे झालेला जो काही अन्याय आहे तो आपण कमी करावा अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.